अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. जया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 10. विभूती योग. भाग पहिला. स्पष्टपणे बोध करण्यात चतुर असलेल्या, विद्यारूपी कमलाचा विकास करणाऱ्या, परावाणीचा विषय स्वरूपस्थिती हीच कोणी तरुण स्त्री, त्या स्त्रीशी विलास करणाऱ्या श्री सद्गुरो तुम्हाला माझा नमस्कार असो. अहो, संसाररूपी अंधाराचा नाश करणाऱ्या सूर्या, अगाध निरुपम सामर्थ्य असलेल्या तारुण्याच्या भरात असणाऱ्या तुर्यावस्थेचे ज्ञानरूप चौथ्या अवस्थेचे लीलेने पालन करणे हीच ज्यांची क्रीडा आहे, अशा आपणास नमस्कार असो. अखिल जगाचे पालन करणाऱ्या कल्याणकारक रत्नांचा ठेवा संतरूपी वनात चंदनासम श्रेष्ठ व आराधना करण्यास योग्य अशा श्रीगुरु तुम्हास माझा नमस्कार असो. चतुर चित्तरूपी चकोरास आनंद देणाऱ्या चंद्रा, ब्रह्मानुभवाच्या राजा, वेदगुणांच्या समुद्रा व मदनाला मोहित करणाऱ्या मदना श्रीगुरुराया तुम्हाला माझा नमस्कार असो. शुद्ध भावनेने भजन करणाऱ्यास योग्य संसाररूपी हत्तीचे गंडस्थळ पोडणारे व विश्वाच्या उत्पत्तीचे स्थान असणारे श्रीगुरुराय तुम्हास माझा नमस्कार असो. आपल्या अनुग्रह कृपारूपी गणेशाचा जर एखाद्या बालकाला प्रसाद मिळेल तर त्याचा सर्व विद्यामध्ये सहज प्रवेश होईल. आपल्या उदारवाणीने जर एखाद्याला अभयवचन दिले तर नवरसरूपी अमृत समुद्राचा त्याला ठाव लागतो. आपल्या प्रेमरूपी सरस्वतीने एखाद्या मुक्याचा जरी अंगीकार केला तर तो मुकासुद्धा बृहस्पतीबरोबर वादविवाद करण्याची पैज मारू शकेल. फार काय पहावे, ज्याच्यावर आपली कृपादृष्टी पडते अथवा वरदहस्त मस्तकी ठेवला जातो तो जीवच खरा, पण तो शिवाच्या योग्यतेचा होतो. एवढे ज्या गुरुकृपेचे महात्म्य आहे ते मला वाणीने कसे वर्णन करता येईल. सूर्याला चकचकीत करण्यासाठी त्याला उठणे लावणे पाहिजे काय? कल्पतरूला फलद्रूप होण्यास मोहर कशाला फुटावयास पाहिजे? क्षीरसागराला कशाने पाहुणचार करावा? कोणत्या वासाने कापूर सुगंधी करावयाचा? चंदनाला कशाची उटी लावायची? अमृताला चव आणण्यासाठी कशात शिजवावे? आकाशात मांडव घालणे शक्य आहे काय? त्याप्रमाणे श्रीगुरूंच्या महात्म्याचे आकलन करणारे साधन कोठे आहे? कुठेच नाही हे जाणून मी निमूटपणे त्यांना नमन केले. जर आपल्या बुद्धीच्या बळावर श्रीगुरु सामर्थ्य करावे असे जर म्हणावे तर ते करणे म्हणजे मोत्याला चकाकी येण्यासाठी अभ्रकाचे पूट देण्यासारखे होईल, किंवा उत्तम सोन्याला चांदीचा मुलामा द्यावा त्याप्रमाणे श्रीगुरूंची स्तुती करणे व्यर्थ होईल. म्हणून मी काही न बोलता त्यांच्या चरणी मस्तक ठेवणे हेच चांगले. मग संत श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, स्वामी, आपण कृपादृष्टीने माझ्याकडे पाहिल्यामुळे कृष्ण अर्जुन यांच्या संवादरूपी संगमाच्या प्रयागावर वड झालो आहे. पूर्वी उपमन्यूने मला दूध द्या असे शंकराजवळ मागितले, तेव्हा शंकरांनी सर्व क्षीरसमुद्राची वाटी करून जशी उपमन्यू पुढे ठेवली, किंवा वैकुंठाधीश भगवंताने रुसलेल्या ध्रुवाला अढळपदाचा खाऊ देऊन कौतुकाने त्याची समजूत काढली, त्याप्रमाणे गीता जी ब्रह्मविद्येचा राजा आहे, सर्व शास्त्रांचे विश्रांती स्थान आहे, ती मी ओविछंदात प्राकृत भाषेत गावी असे श्रीगुरूंनी केले. शब्दरूपी अरण्यामध्ये पुष्कळ हिंडले तरी वाचारूप वृक्षाला विचाररूप फळे आल्याची गोष्ट ऐकविता येत नाही, परंतु श्रीगुरूंनी ती वाचाच कल्पवृक्ष केली.
माझ्या ठिकाणी असलेल्या देहाला, बुद्धीला एकदम आनंदरूपी भांडाराची खोलीच बनवली आणि मनाला गीतार्थरूपी समुद्रात जलमंदिरच बांधून दिले. याप्रमाणे श्रीगुरूंची एक एक करणी अगाध असल्याने त्या सामर्थ्याचे मी काय वर्णन करणार. तरी पण धिटाईने मी जे काही बोललो त्याची मला क्षमा असावी. आतापर्यंत आपल्या कृपाप्रसादाने मी श्रीमद भगवद्गीतेचा पूर्वखंड ओवीबद्ध असा आनंदाने वर्णन केला. पहिल्या अध्यायात अर्जुनाचा खेद सांगितला. दुसऱ्या अध्यायात सांख्ययोग व बुद्धियोग यांचा भेद दाखवून सांख्य ज्ञानयोगाचे स्पष्ट वर्णन केले. तिसऱ्या अध्यायात फक्त कर्माची प्रशंसा करून चौथ्या अध्यायात तोच कर्मयोग ज्ञानासह सांगितला. पाचव्या अध्यायात योगतत्व सूचित केले. तेच योगतत्व सहाव्या अध्यायात आसनापासून आरंभ करून जीव परमात्म्याची ऐक्यता स्पष्टपणे प्राप्त होईपर्यंत सांगितली. तसेच योगस्थिती व योगभ्रष्ट पुरुषाला प्राप्त होणारी गती या सर्वांचे प्रतिपादन सहाव्या अध्यायात केले. त्यानंतर सातव्या अध्यायात आरंभीच प्रकृती मायाचा निरासन करून भगवंताचे भजन 4 प्रकारचे भक्त कसे करतात हे सांगितले. नंतर 7 प्रश्नांचे स्पष्टीकरण करून मृत्यूसमयी काळाच्या अनुरोधाने कोणती स्थिती प्राप्त होते इत्यादी 8व्या अध्यायाच्या शेवटपर्यंत सांगितले. मग संपूर्ण वेदामध्ये जेवढा म्हणून अभिप्राय आहे तो 1,00,000 श्लोक ज्यात आहेत अशा महाभारतात आला आहे. त्या महाभारतात आलेला संपूर्ण अभिप्राय भगवान व अर्जुन यांच्या संवादरूपी गीतेच्या 700 श्लोकात आला आहे. त्या 700 श्लोकांचा अभिप्राय एका 9व्या अध्यायात आला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणून 9व्या अध्यायाचा अभिप्राय पूर्ण झाला असा दाखविणारा लेखन सीमेचा शिक्का त्यावर एकदम देण्यास भ्यालेला जो मी तो 9व्या अध्यायाचा संपूर्ण अभिप्राय सांगितला असा अर्थ अभिमान कशा करता धरू. अहो, गूळ, साखर व राब यांचे आकार जरी एकाच रसाचे झाले आहेत तरी त्यामध्ये गोडीचे स्वाद असे निरनिराळे आहेत. तसे अनेक अध्याय एकाच गीतेचे ब्रह्मतत्व प्रतिपादन केलेले आहेत. तरी काही अध्याय ब्रह्म जाणून प्रतिपादन करतात म्हणजे सिद्धावस्थेचे वर्णन करतात व काही ब्रह्म जाणावयास गेले असता जाणण्याच्या धर्मासह जाणणारा हरपून जातो, ब्रह्मरूप होतो. असे एकापेक्षा एक सरस असे गीतेचे अध्याय आहेत खरं, पण 9व्या अध्यायाचे वर्णन शब्दाने करता येणार नाही. पण हे प्रभो, तो मी वर्णन केला हे सामर्थ्य आपलेच आहे. एकाच्या वशिष्ठ ऋषींच्या काठीने सूर्याप्रमाणे प्रकाश केला व एकाने विश्वामित्राने या जगाहून वेगळे जगच निर्माण केले. एकाने नलवानराचे दगड पाण्यावर टाकून सेतू बांधून वानर सैन्य पार उतरविले. एकाने मारुतीने जन्मताच आकाशात उड्डाण करून सूर्याला फळ म्हणून धरले. एकाने अगस्ती ऋषीने एका चुळीतच समुद्र प्राशन केला. त्याप्रमाणे माझ्यासारख्या मुक्याकडून अनिर्वाच्य असा 9वा अध्याय तुम्ही वधवला. पण हे राहू दे, रामरावणाचे युद्ध कसे झाले त्याला उपमा जशी रामरावण युद्धाचीच दुसरी उपमा नाही, त्याप्रमाणे 9वा अध्याय कसा म्हणाल तर त्याला उपमा 9व्या अध्यायाचीच दुसरी उपमा नाही. पण हे बोलणे कोणाला पटेल तर त्याला गीतेच्या अर्थाचे यथार्थ ज्ञान आहे अशा तत्वज्ञानालाच. याप्रमाणे 9वा अध्याय मी यथामती वर्णन केला. आता येथून उत्तरखंडास आरंभ झाला आहे, ऐका. या 10व्या अध्यायात अर्जुनाला मुख्य व गौण अशा 2 प्रकारच्या विभूती सांगितल्या आहेत. ती कथा चातुर्याने व रसयुक्त वर्णनाने सांगितली जाईल. मराठी भाषेच्या सौंदर्याने शांतरस शृंगार रसाला जिंकेल. त्यामुळे मराठी भाषेतील ओव्या खऱ्या पण त्या साहित्यशास्त्राला अलंकार होतील. मूळ संस्कृत गीता व त्यावरील मराठी ओव्या यांचा नीट अभ्यास करून जर अभिप्राय लक्षात आला तर कोणता मूळ ग्रंथ आहे हे कळणार नाही. ज्याप्रमाणे शरीराच्या सौंदर्याने शरीर हेच अलंकारास भूषण होते, अशा स्थितीत कोणी कोणाला शोभा आणली याची निवड करता येत नाही.
त्याप्रमाणे मराठी भाषा व संस्कृत भाषा या दोन्ही गीतेचा भावार्थ सांगण्यात समान योग्यतेच्या असून त्या कशा शोभतात याचे वर्णन निर्मळ अंतःकरणाने ऐका. गीतेचा अभिप्राय सांगत असता शृंगारादी 9 रसांची वृष्टी होते व चातुर्य म्हणते की आम्हाला ही प्रतिष्ठाच लाभली आहे. वरच्या ओवीत सांगितल्याप्रमाणे ज्याच्या योगाने होईल तसे मराठी भाषेचे सौंदर्य आणून शृंगारादी रसांना तारुण्य आणले व नंतर अगाध असे गीतातत्व मराठी भाषेत रचले. जगाचा परमगुरु व बुद्धिमानांच्या चित्ताला आश्चर्यचकित करणारा जो भगवान श्रीकृष्ण तो जे बोलला ते ऐका. श्री निवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याप्रमाणे भगवान अर्जुनाला म्हणाले की अर्जुना, तुझे अंतःकरण सर्व प्रकारे तत्पर आहे ना? लक्ष देऊन ऐकतो आहेस ना? आम्ही जे पूर्वी सांगितले त्यात तुझे किती लक्ष आहे हे आजमावून पाहिले. त्यात ते अपुरे नसून चांगले परिपूर्ण आहे असे कळले. जसे मडक्यात थोडे पाणी घालावे व पाहावे ते गळले नाही तर त्यात आणखी पाणी घालावे, तसे तुला थोडेसे सांगून पाहिले. तो तुझे लक्ष आहे असे समजले म्हणून पुढे सांगावेसे वाटते. एखाद्या अकस्मात आलेल्या मनुष्यावर सर्वस्व सोपवावं व तो प्रामाणिक आहे असे आढळले की त्यालाच खजिनदार करावे. त्याप्रमाणे अर्जुना, तू आता आमचे राहण्याचे ठिकाण झाला आहेस. याप्रमाणे सर्वज्ञ असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पाहून मोठ्या प्रेमाने बोलले. जसा डोंगर पाहून मेघ भरून येतो त्याप्रमाणे कृपेचा राजा श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, पूर्वी सांगितलेला अभिप्रायच मी तुला पुन्हा सांगतो. असे पहा, प्रत्येक वर्षाला जमीन पेरीत असता जसजसे अधिक पीक यावे तसतसे पेरणाऱ्याचा कंटाळा येत नाही. अर्जुना, असे पहा की सोन्याला जसजशी फुटे द्यावीत तसतसे त्याचे तेज वाढते म्हणून ते शुद्ध करावेसे वाटते. त्याप्रमाणे अर्जुना, हा तुझ्यावर उपकार नसून आमच्या स्वार्थाकरिताच तुला सांगतो आहे. बालकाच्या अंगावर घातलेल्या अलंकाराची शोभा त्या बालकाला ठाऊक असते काय? परंतु त्याचा आनंद जसा आईस होतो त्याप्रमाणे तुझे कल्याण जसजसे तुझ्या पदरात पडू लागेल तसतसा आम्हाला दुप्पट आनंद होतो. अर्जुना, ही अलंकारिक भाषा राहू दे. खरोखर तुझ्यावर माझे उघड प्रेम आहे म्हणून तुझ्याशी बोलत असताना माझी तहान भागतच नाही. यासाठीच बोललेली गोष्ट तुझ्याशी बोलावी वाटते. पण ते राहू दे, तू अंतःकरणपूर्वक लक्ष दे तरी ऐक. मर्मज्ञ अर्जुना, आमचे श्रेष्ठ बोलणे ऐक. हे आमचे बोलणे म्हणजे ब्रह्मच अक्षरांचा अंगरका घालून तुला आलिंगन देण्यास आला आहे. अर्जुना, मला तू खरोखर जाणत नाहीस ना? जाणत नसलास तर सांगतो. येथे जो मी तुझ्यापुढे उभा आहे तो दिसतो एवढा मर्यादित नसून मी म्हणजे हे विश्वच आहे. जिथे वेद मौन झाले, मन व प्राण यांची गती कुंठित झाली आणि रात्र नसताना सूर्यचंद्र मावळले, ते माझ्या स्वरूपाचे वर्णन करू शकत नाहीत. आईच्या पोटातील गर्भाला जसे आईचे वय कळत नाही त्याप्रमाणे वेदांना माझे स्वरूप कळत नाही. जलचरांना जसा समुद्राचा अंत लागत नाही किंवा चिलटांना आकाश ओलांडता येत नाही त्याप्रमाणे महान ऋषींचे ज्ञान मला जाणू शकत नाही. मी कोण, केवढा, कोणाचा, कोणापासून झालो याचा निश्चय करण्यात कित्येक कल्प निघून गेले. अर्जुना, महर्षी, देव व सर्व प्राणी मात्र या सर्वांचा मी मूळ असल्याकारणाने मला जाणणे त्यांना कठीण आहे. डोंगरावरून खाली आलेले पाणी जर पुन्हा डोंगरावर चढेल व झाड शेंड्याकडून मुळाकडे आले तर माझ्यापासून झालेले जग मला जाणू शकेल. किंवा वडाच्या सूक्ष्म अंकुरात जर वडाचे विस्तीर्ण झाड सापडेल अथवा लाटेमध्ये जर समुद्र साठवला जाईल अथवा ही पृथ्वी जर परमाणूत सापडली जाईल तरच माझ्यापासून उत्पन्न झालेल्या जीवांना, महर्षींना व देवांना मला जाणण्याला अवसर मिळेल. असा जरी मी जाणण्यास कठीण आहे तरी कदाचित ब्रह्मवृत्ती टाकून जो कोणी इंद्रियांना पाठमोरा होतो, इंद्रिय जिंकतो, तसेच एखादे वेळी बाह्यवृत्ती झालीच तर चटकन मागे फिरतो म्हणजेच अंतर्मुख होतो
व देहादिकाचा विचाराने निराश करून तसेच पंचमहाभूतांना मिथ्या समजून त्यांचे जे अधिष्ठान ब्रह्म तेथे जाऊन तो पोचतो त्याला ब्रह्मात्मबोध होतो। अशा बोधाच्या ठिकाणी स्थिर होऊन जो निर्मळ व स्वयंप्रकाशी अशा आत्मप्रकाशाने माझे नित्यत्व पाहतो, उत्पत्तीरहित व सर्व लोकांचा स्वामी असा जो मी, त्या मला जो पुरुष याप्रमाणे जाणतो, दगडामध्ये जसा परीस, रसामध्ये जसे अमृत, त्याप्रमाणे मनुष्यामध्ये तो माझा अंश आहे असे समज। तो ज्ञानाची चालती मूर्ती आहे, त्याचे अवयव हे सुखाला फुटलेले अंकुर आहेत। एरवी त्याला मनुष्य म्हणणे हा लोकदृष्टीचा भास आहे। अरे, हिरा जरी चुकून कापुराच्या ढिगात पडला असता तरी त्यावर पाणी पडले असता कापूर विरघळून जाऊन तो हिरा वेगळा निघणार नाही काय? त्याप्रमाणे या मनुष्यलोकी सामान्य माणसाप्रमाणे तो वागतो असे जरी दिसले तरी प्रकृती दोष तो ओळखीत नाही, त्याला पाप आपोआपच सोडून जाते। जसे चंदनाच्या झाडाला अग्नी लागला की त्यावरील साप ते झाड सोडतात, त्याप्रमाणे परमात्मबोध झालेल्या पुरुषाला संकल्प सोडतात। तेच मला कसे जाणावयाचे अशी जर तुझ्या चित्तात कल्पना येईल तर मी कसा आहे व माझ्यापासून उत्पन्न झालेले विकार कोणते आहेत ते ऐक। ते विकार निरनिराळ्या प्राण्यामध्ये त्यांच्या त्यांच्या प्रकृतीसारखे बनून त्रैलोक्यात पसरले आहेत। त्यापैकी पहिली बुद्धी असे समज, नंतर अगाध असे ज्ञान, निर्मोहता, सहन करण्याचा स्वभाव म्हणजे क्षमा आणि सत्य, मग शम, मनोनिग्रह व दम, इंद्रिय निग्रह, तसेच लोकात असलेले सुख व दुःख। आणि अर्जुना, होणे, जन्म आणि नसणे, मृत्यू या सर्वांची माझ्याच विकारात गणना कर। अर्जुना, भय, निर्भयता, अहिंसा, समता, संतोष, तप, दान, यश, अपकीर्ती हे जे भाव दिसून येतात ते माझ्यामुळेच भूतांचे ठिकाणी उत्पन्न होतात। भूते जशी भिन्न भिन्न तसे विकारही भिन्न भिन्न आहेत। त्यापैकी कोणी जन्मास येऊन मला जाणतात तर कोणी जाणत नाही। प्रकाश व अंधार हे धर्म सूर्यावरच अवलंबून आहेत। त्यात सूर्योदय झाला म्हणजे प्रकाश व सूर्यास्त झाला की अंधार। आणि माझे ज्ञान होणे आणि न होणे हे जीवांच्या पूर्वकर्मावर अवलंबून आहे, म्हणून त्यांच्या ठिकाणी विकार भिन्न भिन्न दिसतात। याप्रमाणे अर्जुना, ही सर्व सृष्टी माझ्या विकारांनी व्यापलेली आहे असे समज। आता ज्यांच्या आज्ञेत लोक वागतात व जे सृष्टीचे पालक आहेत असे आणखी 11 भाव तुला सांगतो। तरी अर्जुना, सत्वगुण संपन्न मोठमोठ्या ऋषींमध्ये प्रसिद्ध असलेले जे कश्यपादी 7 ऋषी आहेत, आणखी जे 14 मनुतील मुख्य स्वयंभूवादी 4 मनु आहेत तेही सांगतो। हे अर्जुना, सृष्टी व्यवहाराकरिता माझ्या मनापासून 7 ऋषी व 4 मनु असे 11 भाव उत्पन्न झाले। जेव्हा लोकव्यवस्था नव्हती, त्रैलोक्याची रचना झाली नव्हती, त्यावेळी पंचमहाभूतांचा समुदाय कार्याशिवाय मूळ स्थितीत होता। अशा वेळी हे 11 भाव उत्पन्न झाले। मग यांनी अष्टलोकपाल उत्पन्न करून त्यांना सर्व जगतात लोकनायक करून ठेवले, म्हणून हे 11 जण राजे आहेत व बाकीचे यांची प्रजा आहे। हा सर्व विश्वविस्तार माझाच आहे असे समज। पहा, आरंभी बीज एकटेच असते, त्याला कोंब फुटला तोच बुंदा होतो व त्याला अंकुर फुटले की त्याच्या फांद्या होतात। त्या फांद्यांना पुन्हा निरनिराळे अंकुर फुटून त्याला पुन्हा पालवी व पाने येतात। पालवी आली की फूल व पुढे फळ येते, असा वृक्ष तयार होतो। पण खरोखर विचार केला असता त्यात एकटे बीजच आहे, दुसरे काही नाही। त्याप्रमाणे मूळचा मी एकटाच। मग माझ्यापासून मन तयार झाले व मनापासून 7 ऋषी व 4 मनु झाले।